काय म्हणले डॉक्टर? कशी आहे कांता? काही कळत नाही आईला नक्की काय झाले ते. काळजीचं काही कारण नाहीये ना? अहो डॉक्टर स्पष्टपणे काही सांगायलाच तयार नाहीयेत. बरं तिचं बीपी सुद्धा नॉर्मल आहे, मग ती अचानक बेशुद्ध कशी काय पडली हेच कळत नाहीये. आणि मग काय करायचंय आता? ते उपचार तरी करणार आहेत की नाहीत? अहो डॉक्टर म्हणतात की आणखी टेस्ट करावे लागतील. अगं बाई, एक मुहूर्त टळण्यासाठी म्हणून काय काय सहन करावं लागतं तुला. ऐक, तुला काय सांगायचं. म्हणजे हे सगळं नाटक करताय तुम्ही? तुम्हाला खरंच वाटतंय नाही म्हणजे हे आजारपणाचं नाटक करून खरंच लग्न मोडेल? मी माझ्या मुलाला चांगली ओळखते. कोणी कितीही शिकवलं, त्याचे कितीही कान भरले ना सुमित्रे, तरी मी अशा अवस्थेत असताना माझा प्रसाद स्वतःच्या सुखाचा विचारही करणार नाही. हे लग्न तो रद्द करेल किंवा नाही पण करणार, पण पुढे मात्र नक्की ढकलेल. अरे आज लग्न होऊ शकत नाही तुझं, पण 4-5 वर्षानंतर होईल की. सासूबाईने अजून तिकडे डोळे उघडलेले नाही. मला सांगा, त्या बऱ्या कधी होणार, इथे येणार कधी, लग्नाचं मुहूर्त साधणार कधी त्या? भाऊजी अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि तसंही सुदेशचा फोन यायचा आहे ना. तरीही निर्णयात बदल होणार नाही. तुमचं लग्न झालं आणि सुदेशला घेऊन तुम्ही या घरातून निघून गेलात. हे बघा, कारण काही असू दे, पण सासूबाईंचा मोठा मुलगा त्यांच्यापासून दुरावला. आता त्यांची सगळी स्वप्न ही त्यांच्या प्रसाद भोवतीच एकवटलेली आहेत. अहो, कुठला मुलगा आपली आई अंथरुणावर असताना बोहल्यावर चढेल? आणि म्हणूनच सगळ्यांना सांगतो की बहुतेक काही आज प्रसादचं लग्न होत नाही. आल्यापासून ही अशी बेशुद्ध आहे. एका पैशाचा फरक नाही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, पण लग्न पुढे ढकलूया ना. मग नाही म्हणजे लग्न काही पुढे होईल हो, पण सध्या कांतावणीची तब्येत महत्वाची आहे. हो, हे सगळे तुमचे पैसे माझ्याकडे राहू दे, काळजी करू नका. माझ्याकडे सेफ राहील, फर्स्ट क्लास पैकी सेफ राहणार. तुम्हाला सांगतो, आमच्या अबुधाबी शेख साहेबांच्या लग्नात ना सगळे व्यवहार मी सांभाळायचो. अजिबात काळजीच करू नका, माझ्याकडे व्यवस्थित राहतील, सेफ. ताई, कांता काकूंची तब्येत अजूनही चिंताजनक आहे, म्हणून मायनसही खूप टेन्शन मध्ये. ताई तूच सांग, अशा परिस्थितीत माझा अभ्यास होईल का? ताई कधी कधी वाटतं की आमच्या मॅथ्सच्या प्रॉब्लेम्सला जसं फॉर्म्युला लावून सोडवता येतं ना, तसंच आयुष्यातले प्रॉब्लेम्सला जर फॉर्म्युला असतं तर किती बरं झालं असतं ना. When there is a will, there is a way. आणि वृंदाच्या मॅथमॅटिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर when there is a problem, there is also a solution. म्हणजे तुझ्या वृंदाताईचं लग्न होणार. तेही आजच, आणि तेही ठरलेल्या मुहूर्तावरच. चंदनाताई, नवरीला तयार कर. नवरा केव्हाचाच तयार आहे. वा, चला, माझ्या पाठीमागची भोसल्याची बॅग तर टळली, वरती 4-5 हजार रुपये खर्च पडायला मिळाले ते वेगळेच. आणि आमच्या साल्याचं म्हणजे प्रसादचं लग्न लांबणीवरती पडलं. 4-5 महिने तरी इथून तंबू हलवण्याची गरज नाही. प्रसाद, प्रसाद. आई